जय जिजाऊ बांधवांनो, आज आपण असा एक गड सर करणार आहोत ज्या ठिकाणी छत्रपतींच्या स्वप्नांची सुरुवात झाली. निष्ठेचा गड, शौर्याची शपथ ज्या ठिकाणी घेतली गेली, अर्थात रायरेश्वर. रायरेश्वर सर करायला कुणासोबत मिळाला, ते सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत. पाटलांच्या सोबत गड सर करणं अर्थातच भाग्य लागतं. आणि आम्ही विचार केला होता, दादा हा गड चढू नाही शकणार, दादांची तब्येत बिघडलेली आहे, हा अवघड गड आहे आणि पायऱ्यांवरूनच दादा परतीचा प्रवास करतील. पण दादांनी एकदा रायरेश्वराकडे बघितलं, गडाकडे बघितलं आणि मनात अशी इच्छाशक्ती निर्माण झाली की शिवराय हे शक्तिदाते आहेत आणि हा गड अर्थातच शौर्याचं प्रतीक आहे. आणि ज्या गडावरती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली, ते गड सर करणारच ही मनामध्ये भावना मनोजदादा जरांगे पाटील यांच्या निर्माण झाली आणि दादांनी हा गड सर करायला सुरुवात केली. मग आम्ही गड सर करत करत पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर मग आम्हाला समोर रायरेश्वरांचं हे मंदिर दिसलं आणि मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना उंबरट्याचं दर्शन घेऊन मनोजदादा जरांगे पाटील हे आतमध्ये आले आणि आतमध्ये आल्यानंतर नंदी महादेवाच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि मनोमन कामना केली. छत्रपती शिवरायांना तुम्ही जसं स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली, त्याच पद्धतीनं हे रायरेश्वरा मला मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आपण माझ्या पाठीशी राहावं, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा, ही मनोमन कामना मनोजदादा जरांगे पाटील यांनी रायरेश्वरांच्या मंदिरामध्ये केली. त्या ठिकाणी आरती झाली, दर्शन घेतलं आणि रायरेश्वरांच्या चरणावरती नतमस्तक होऊन मनोजदादा जरांगे पाटील हे बाहेर येताच मंदिर समितीने दादांचा सत्कार केला आणि तिथून आम्ही परतीचा प्रवास केला. आपण पाहतोय अवघड घाट आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय.